नमस्कार. माझ्या कवितेचं नाव हा साहेबाचो न्याय. अहो आजोबानू, आता तुमका खयच्या भाषेत सांगा. बघतास मा लोकांचे कसे लागले हत रांगा. असा केलास तर तुमचा अजिबात व्हायचं नाही काम. आणि परत परत तुमका असे हात झलय दिलेले बघून साहेब आमच्यावर चिडतले आहेत जाम. त्याच्यापेक्षा तुम्ही साहेब म्हणतात तसा करा, म्हणजे तुमचोही प्रश्न सुटात आणि आमकाव काम करू बरा. म्हाताऱ्याच्या चेडवाचा ठरला होता लगीन. खर्चासाठी त्याका पैसे व्हये होते बेगीन. 7-8 खेपो बरी बरी स्थळा हातची होती निसाटली. आणि ह्या वेळेस म्हाताऱ्याची बायको शापच होती पिसाटली. पोरीचं लगीन कधी करतालास, ता म्हातारा झाल्यावर की वाट बघता हास सावकाश करूया बायकोचो प्राण गेल्यावर. ता काय नाही, तुम्ही जमीन इका नाहीतर कायव इका, माका सांगा नको. ह्या टायमाक माझ्या हातात पैसो होयो रोको. देवाच्या दयेन नवीन इलेला स्थळ जर निसाटला ह्या घडी, चेडवाक रेल्वे खाली ढकलतलय आणि मी या बावड्यात मारतले उडी. शेत जमीन इकणं शक्यच नव्हता, त्याच्यावरच बाबडो जागा. त्याच्यावरच पिकय तांदूळ गोटो जो वर्षभरासाठी लागा. हां, त्याच्या मालकीचे 7-8 साग होते. लहानपणी त्यानंच लावलेले. हातपाय थकल्यावर म्हातारपणाची सोय म्हणान मुद्दाम राखून ठेवलेले. ते साग विकूक परवानगी होई म्हणान फॉरेस्ट ऑफिसात खेटे घाली. रोज जाऊन जाऊन चौकशी करी, साहेबान आज तरी सही केली. पण साहेब होतो 1 नंबर खावबा, तेथले अर्धे पैसे मागा. जोपर्यंत पैसे आणणाच नाही तोपर्यंत हैसून वाटेक लागा. रोज आशेर ऑफिसात ये आणि भरल्या डोळ्यान घराक जाय. हात जोडून विनवणी करी, कधी कधी तर साहेबाचे अक्षरशः धरी पाय. नंतर म्हातारो बाबडो रडात हाय धाय. पण शेवटपर्यंत साहेबान काय त्याका सही देऊक नाही. माहीत नाही पुढे म्हाताऱ्याचा काय झाला, पण साहेबाचे घडे भरले. रिटायर्ड झाल्यावर कोण कुत्र विचारिना दादागिरीचे दिवस सरले. चोरून मारून केलेले व्यवहार नंतर उघड झाले. पेन्शनमधून रिकव्हरी लावून सरकारान पैसे वसूल केले. अंथरुणात खिळलेल्या बायकोचा जीव तडफडान गेलो. आणि पॉर होत नाही म्हणान चेडवाक त्याच्या घोवान घटस्फोट दिलो. खाल्लेले पैसे अजिबात पचाक नाही. साहेबाची मोठी बायपास झाली. एकेकाळचो माज आणि श्रीमंती पार लयाक गेली. शापच लचापचा झाला. खुर्चीसून उठताना सुद्धा धडपडता. अजून मराक नाही हा, पण 2 पावलं चाललो तरी चक्कर येऊन पडता. घराक येऊन पडलेल्या चेडवाचं टेन्शन इला की एकटोच तोंडातल्या तोंडात बडबडता. आणि म्हातारो शितारो माणूस दिसलो की डोळ्यातून दुका काढता. साहेबाची कर्मा इतकी वाईट होत की ह्या काय जातेनी भोगल्या ना, आतापर्यंत भोगला. तुमका खोटा वाटात, पण मी या सगळा माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघला. ह्या खालच्या साहेबांचो न्याय त्या वरच्या साहेबांन केलो, तेव्हा आपण येळावरच सावध होऊया. या हैल्या साहेबांका आपलो कामापुरतो नमस्कार, पण त्या जगाच्या साहेबाक आपण मनापासून शरण जाऊया. धन्यवाद.